कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्रकार परिषद। राज्यात पावसाने खूप नुकसान झालंय, अतिवृष्टी झालीये, पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालनामध्ये 2,54,000 एकर नुकसान आहे, सर्वात अधिक नांदेडमध्ये। पंचनामे युद्ध पातळीवर सुरू। आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतावर आहेत। नुकसान भरपाई लवकर मिळेल असा प्रयत्न सुरू आहे। ज्या भागात नुकसान आहे त्या ठिकाणी कर्ज वसुली थांबलीच पाहिजे। राज्य सरकार सूचना बँकांना देईल। 2,215 कोटी रुपये काल शासनाने जमा केले आहेत। अजून आकडे वाढत आहेत, ती सुद्धा मदत लगेच मिळेल। दिवाळीच्या आधी कुठलीही मदत राहणार नाही। कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही। आमच्या विभागाचे कृषी आणि महसूलचे कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील। मदत जाहीर करण्यात आली पुरेशी वाटते नाही आता शेवटी जो शासनाचा नियम आहे, NDRF, SDRFचे जे नियम आहेत, जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। त्याला एक ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झालं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आता हे मंत्री राज्यामध्ये सगळेच दौरे करतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात। यातनं काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय, आणि शेवटी माणूस जास्त स्वतः आपण ज्यावेळेस एखाद्या साईटवर एखाद्या ठिकाणी जातो, सिटीमध्ये जातो, तेव्हा त्या शेतकऱ्यांचं काय व्यथा आहेत, काय नुकसान आहे, यासाठी अजून काय केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सहकारी निर्णय घेतील। तहसीलदारांकडून सांगण्यात येते की बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांना की तुम्ही जिम्मेदारीद्वारे आम्हाला फोटो पाठवा, त्या परिणामी या करू। मात्र काही शेतकऱ्यांकडे मोबाईल सुद्धा चालवतो, अशी परिस्थिती आहे। कोणाचा राहिला असला तर आमचा कृषी विभाग, महसूल विभाग तिथं बांधावर म्हणण्यापेक्षा त्या शेतात जाऊन तिथं पंचनामे निश्चित प्रकारे करील। एखाद्याची 10 गुंठ जमीन असली तर त्याचा सुद्धा ज्याचं नुकसान झाले त्याचा सुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल। ओके।